नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लोकशाही बळकट करूया, निर्भयपणे मतदान करूया. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक शपथ ग्रहण. भारतीय लोकशाहीचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी आणि मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. यंदाच्या 16व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे मतदानाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाहीप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. जिल्हाधिकारी येडगे यांनी उपस्थित सर्वांना मतदानाची शपथ दिली. अशी होती मतदानाची शपथ. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर दृढ निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणुकींचा गौरव राखू. तसेच प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे आणि धर्म, वंश, जात, पंथ, भाषा किंवा कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करू, अशा शब्दात उपस्थितांनी लोकशाहीच्या रक्षणाची शपथ घेतली. लोकशाही प्रक्रियेत सहभागाचे आवाहन. या प्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की मतदान हा केवळ अधिकार नसून ते प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. लोकशाही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सक्रिय सहभाग अनिवार्य आहे. नागरिकांनी कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता आपल्या मताचा अधिकार बजवावा, असे आवाहनही त्यांनी केलं. या कार्यक्रमाला महसूल आणि निवडणूक विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये गीता गायकवाड उपजिल्हाधिकारी निवडणूक, गजानन गुरव निवासी उपजिल्हाधिकारी, डॉक्टर संपत खिलारी उपजिल्हाधिकारी महसूल, सचिन आडसूळ जिल्हा माहिती अधिकारी, जयंत गुरव नायब तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे कर्मचारी या सोहळ्याचे साक्षीदार बनले. राष्ट्रीय मतदार दिनाचे मुख्य औचित्य साधून रविवारी 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराबाई सभागृहात मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवीन मतदारांचा सत्कार आणि जनजागृतीपर उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.